तुम्ही कधी अंड्यातून बाहेर येणारी हजारो चिमुकली कासवं आणि त्यांचा समुद्राकडचा पहिला प्रवास पाहिलाय का? जन्मताच आईची सावली नसताना समुद्राच्या लाटांशी झुंजत थेट सागराकडे झेप घेणारे ते चिमुकले जीव पाहायचे असतील तर तुम्हाला जावं लागेल रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात, ज्याचं नाव आहे वेळास. नवी अर्थक्रांती प्रस्तुत गाव छोटं पण काम लय मोठं या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात बाणकोट किल्ल्याजवळ वसलेलं वेळास गाव. इथल्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या काळात ऑलिव्ह रिडले जातीची समुद्र कासवं अंडी घालण्यासाठी येतात. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मादी त्याच किनाऱ्यावर अंडी घालते जिथे ती पिल्लू म्हणून बाहेर पडलेली असते. या माद्या वाळूत सुमारे अर्धा फूट खोल खड्डा करून 100 ते 150 अंडी घालतात आणि पुन्हा समुद्रात निघून जातात. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. एक काळ असा होता की इथली अंडी चोरीला जात किंवा प्राण्यांकडून नष्ट होत, त्यामुळे कासवांची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. पण साधारण 20 वर्षापूर्वी सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. कालपर्यंत अंड्याकडे दुर्लक्ष करणारे गावकरी आता रात्रंदिवस किनाऱ्यावर पहारा देऊ लागले. कासवाने अंडी घातली की ती अत्यंत सुरक्षितपणे काढून किनाऱ्यावरील कृत्रिम हॅचरी म्हणजेच उबवणी केंद्रामध्ये ठेवली जाऊ लागली. सुमारे 50 ते 55 दिवसांनी जेव्हा त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात तेव्हा त्यांना सुखरूप समुद्रात सोडण्याची जबाबदारी हे गावकरी स्वतःच्या मुलाप्रमाणे पार पाडतात. पण दुर्दैवी वास्तव म्हणजे बाहेर पडलेल्या साधारण 1000 पिल्लांपैकी एकच प्रौढ कासव म्हणून जगते. आता तुम्ही म्हणाल, कासव वाचून गावाचा काय फायदा आहे? तर यातून जन्मलं एक जगप्रसिद्ध होमस्टे मॉडेल. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा टोपलीखाली सुरक्षित ठेवलेली पिल्लं वाळूवर सोडली जातात आणि ती आपले उलेसे पाऊल टाकत समुद्राकडे धावतात, तेव्हा कासवांचा हा जन्म आणि त्यांचा समुद्राकडचा प्रवास पाहण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान जगभरातून हजारो पर्यटक वेळासमध्ये येतात. या पर्यटकांसाठी गावकऱ्यांनी कोणते मोठे हॉटेल्स किंवा रिसॉर्ट उभे केले नाहीत, तर त्यांनी आपले दरवाजे होमस्टेसाठी खुले केले. यामुळे गावाला थेट रोजगार मिळाला आणि कोकणी खाद्य संस्कृती जगासमोर आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता गावाने एक शाश्वत अर्थव्यवस्था उभी केली. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक हिस्सा थेट कासवांच्या संवर्धनासाठी वापरला जातो. यामुळे तरुण वर्ग शहराकडे स्थलांतरित होण्याऐवजी स्वतःच्या गावात टुरिझम बिझनेस चालवतोय. वेळासच्या या यशानंतर आता अंजारले, आगर आणि गुहागर सारख्या महाराष्ट्राच्या इतर किनाऱ्यावरही हे संवर्धन मॉडेल राबवलं जात आहे. या गावाविषयी तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, नवी अर्थक्रांतीच्या YouTube चॅनल